मस्त चटपटा, चटकदार आणि टिकणारा असा हा आंब्याचा मुरब्बा कोणाकोणाचा झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये तर हमखास व्हायलाच हवा. मग त्याच्यासाठी छान कडक असे आपल्याला आंबे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. अर्धा घंटा तसंच ठेवून द्यायचं. मग नंतर काय करायचं, आपल्याला त्याच्यातले आंबे काढून घ्यायचे. याच्याने काय होते, आंबे स्वच्छही होते आणि त्याचं घाणसुद्धा निघून जाते आणि आंबासुद्धा मिठाच्या पाण्यामध्ये टवटवीत राहतो. आता याच्यातले मी एवढे आंब्याचं करणार नाही आहे, फक्त 3 किंवा 4 आंब्याचाच मी मुरब्बा करणार आहे. बाकी मी दुसऱ्या काहीतरी पदार्थ करेन. तर काय करायचं, मग नंतर आपल्याला प्रत्येक आंबा असा घेऊन छान चांगल्या कापडाने पुसून घ्यायचा आहे. पाण्याचा अंश मुळीच नको. आणि नंतर त्याचा आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आंबा मात्र जास्त आंबट नको. जास्त आंबट जर असला ना तर त्याच्यामध्ये काय होते, आपल्याला साखरसुद्धा जास्त लागते. म्हणून खोबरा आंबा असा घ्यायचा आणि त्याचाच आपल्याला मुरब्बा करायचा. आणि सगळं आता कसं छान किसून झालेलं आहे. किसून घ्यायचा आपण जाड्याने. पण आपल्याला तो किस कसा मोजून घ्यायचा आहे का, म्हणजे परफेक्ट मोजून घेतला तर त्याप्रमाणेच आपल्याला साखर घेता येईल किंवा गूळ घेता येईल. तर इथे मी वाटीने मोजून घेतलेला आहे. 1 वाटी भरला आणि परत आता दुसरी पण वाटी तशीच भरणार आहे. हलक्या हातानेच आपल्याला भरायचं आहे, दाबून काही भरायचं नाही. इथे बरोबर आता 2 वाटी आपल्या आंब्याचा किस झालेला आहे. आता एका भांड्यामध्ये काढलेला आहे आणि 2 वाटीला आता थोडीशी जास्त आपल्याला साखर घ्यायची आहे. इथे मी पूर्ण साखरीचा करणार नाही आहे, अर्धी साखर घेणार आहे आणि अर्धा गुळाचा वापर करणार आहे. कोणी कसं नुसता गुळाचा पण करतात किंवा कोणी नुसत्या साखरीचा सुद्धा करतात. आता इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लवंग दिसले असेल, 1-2 लवंगसुद्धा आपल्याला घ्यायचे आहे. नंतर काय करायचं, कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं. फक्त 1 चम्मच तूप टाकायचं. त्याच्यामध्ये हा किस टाकायचा आणि थोडा परतायचा. बिलकुल फक्त 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. किंचित सुकेपर्यंत, जास्त परतायचा नाही. आणि त्याच्यामध्येच आपल्याला नंतर साखर टाकायची आहे. आता 1 वाटी मी इथे सध्या साखर टाकलेली आहे आणि परतून घ्यायचं. नंतर आपल्याला अर्धी वाटी त्याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे किंवा तुम्ही जास्त गुळाचं प्रमाणसुद्धा त्यामध्ये टाकू शकता. गूळ तुम्ही कोणताही वापरू शकता आणि दोन्ही मिश्रण आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे, त्याचा पाक होईपर्यंत. शेवटी नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये विलायची पूड टाकायची आहे. आता पाक कसा ओळखायचा, एक तारी होत असेल तर समजायचं का आता आपला झालेला आहे. किंवा कोणाला घट्ट लागतो, परंतु इतका पातळ तुम्ही ठेवा म्हणजे काय होते, थंड झाल्यावर तो घट्ट होतो. म्हणून असा सैलसर ठेवायचा. आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सुद्धा पाक काढून दाखवलेला आहे आणि बोटाच्या साहाय्याने बघायचं. तो जर तार एकसारखा होत असेल तर समजायचं आपला मुरब्बा झालेला आहे. आणि गॅस बंद करायचा. आणि थंड झाल्यावर तुम्ही काचेच्या भरणीमध्ये भरू शकता. आणि थंड झाल्यावर हा परत असा घट्ट येतो, म्हणून थोडासा पातळसरच ठेवायचा आपल्याला. 1 तार झाला का लगेच आपल्याला बंद करून घ्यायचा. आता मी थोडा खाऊनच बघते कसा झाला आहे म्हणून. खूप सुंदर झालेला आहे. आंबा जर आंबट असेल तुमचा तर तुम्हाला जास्त साखरीचं टाकावं लागेल, परंतु आंबा जास्त आंबट नको. आणि आंबा जर कमी आंबट असला ना तर मग साखरसुद्धा थोडीशी कमीच लागते. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे मी. कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद. तुम्ही ह्या आंब्याचा मुरब्बा वर्षभर सुद्धा टिकू शकतो, वर्षभर टिकणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की 1 वेळा करून बघा.